हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आय एम अक्षता अँड आज आपण जाणार आहोत गणपती दर्शनाला. जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पुण्याचे गणपती, मुंबईचे गणपती हे खूप फेमस आहेत आणि मला आता ऑलमोस्ट 10 वर्ष होतील पुण्यात राहता. बट आय एम व्हेरी डिसअपॉइंटेड विथ माय सेल्फ. मी एकदा पण मानाच्या 5 गणपतींना व्हिजिट नाही केलं आहे. लाईक तिथे व्हिजिट करून दर्शन मी कधी घेतलं नाही आहे. आय गेस 3 or 5 years बॅक मी जेव्हा UPSCचं प्रिपरेशन करत होते, UPSCचं प्रिपरेशन करत होते, तेव्हा आम्ही ॲज अ व्हॉलेंटियर लक्ष्मी चौकात होतो विसर्जनाच्या दिवशी. सो दॅट इज द लास्ट टाइम दॅट आय हॅव सीन ऑल द गणपतीज मिरवणुकीमध्ये. बट अदर दॅन दॅट मी असं व्हिजिट करून कधी दर्शनाला गेलेलं नाही आहे. सो दिस इज गोइंग टू बी माय फर्स्ट टाइम व्हिजिटिंग मानाची गणपती. आय एम व्हेरी मच एक्सायटेड. सो आम्ही आज जाणार होतो. सो काल आम्ही रिसर्च करण्याचा खूप प्रयत्न केला, पण आम्हाला कुठेच असं व्हॉट वी कॅन से गाईड वगैरे काही भेटलं नाही की आम्ही कुठून कसं जायला पाहिजे, कोणत्या गणपतीला कुठून जायला पाहिजे, चालत जायला पाहिजे, गाडीवर जायला पाहिजे, विमानाने जायला पाहिजे. सो आय थॉट हीच बनवते हा व्हिडिओ आणि तुम्हाला सगळ्यांना सांगते, जर तुम्ही पुण्यात आहेत तर दर्शन यू कॅन टेक इट युअर सेल्फ. प्लीज गो व्हिजिट. आणि जर तुम्ही पुण्यात नाही आहे तर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघून गणपती बाप्पाचं दर्शन घ्या आणि ते तुम्हाला ब्लेसिंग्स देतील. ओके, सो लेट्स गेट दिस व्लॉग स्टार्टेड अँड आय कीप यू गाइज पोस्टेड. बाय. तर सर्वप्रथम आम्ही आलो ते कसबा गणपतीला. पुण्याचे ग्रामदैवत म्हणून ओळखला जाणारा कसबा गणपती हा पुण्यातील मानाचा पहिला गणपती आहे. 1893 साली कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली. या मंदिराला 1400 वर्षांचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हे मंदिर. पुण्यातील मानाचा दुसरा गणपती म्हणजे तांबडी जोगेश्वरी गणपती. तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची दुसरी ग्रामदैवता मानली जाते आणि याच मंदिराच्या परिसरात गणपतीची ही मूर्ती असल्याने देवीच्या नावाने हा गणपती ओळखला जातो. मानाचा तिसरा गणपती म्हणजे गुरुजी तालीम मंडळाचा. 1887 सालीच या गणपतीचा उत्सव सुरू झाला. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून हा गणपती ओळखला जातो. पुण्याचा मानाचा चौथा गणपती म्हणजे तुळशीबाग. हा गणपती त्याच्या उंच मूर्तींसाठी ओळखला जातो. वृंदावनचा हा सुंदर देखावा तुम्हाला इथे बघायला मिळेल. पुण्यातला मानाचा 5वा गणपती म्हणून जो ओळखला जातो तो म्हणजे केसरीवाडा गणपती. 1894 पासून केसरी या लोकमान्य टिळकांच्या संस्थेने हा गणेशोत्सव सुरू केला. इथे 2 गणपतींची पूजा केली जाते. त्यापैकी एक मूर्तीची कायमस्वरूपी स्थापना केलेली असून दुसरी मूर्ती ही गणेशोत्सवात 10 दिवस पूजली जाते आणि मग विसर्जित केली जाते. नमस्कार मित्रांनो, मी याला माझ्यासोबत घेऊन आले होते गणपती दर्शनाला. रोहन नमस्कार. नमस्कार. आमचे 5 मानांच्या गणपतीचे दर्शन झालेले आहे या ठिकाणी. आता आम्ही चाललो आहोत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला. पण त्याआधी आमचं एक कॉन्फ्लिक्ट चालू आहे की आधी आम्ही उकडीचे मोदक खावे की आधी आम्ही दर्शन करावे. तर तुम्हाला सांगू आम्ही की आम्ही आधी काय करतो. हे असे 5 मानांचे गणपतीचे दर्शन घेऊन आम्ही गेलो पुण्यातील सर्वात प्रसिद्ध व भव्य गणपतीचं दर्शन करायला, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती. या गणपतीची स्थापना दगडूशेठ हलवाई यांनी 1893 मध्ये केली. दरवर्षी लाखोच्या संख्येने भक्तांची दर्शनासाठी येथे गर्दी जमते. आमचे सगळे दर्शन झाले आणि आता गर्दी वाढली आहे खूप जास्त. दिस इज माय सवारी फॉर द डे गाईज. गर्दीमध्ये उभं राहून प्रचंड भूक लागल्याने आम्ही बेडेकर मिसळला गेलो. 35 रुपये छाप होता. मला तर छापच आवडली. टेस्ट सांग रोहन, तुला बेडेकर मिसळची फर्स्ट टेस्ट कशी वाटली? इट वॉज गुड बट मराठीमध्ये ब्लॉग चालू आहे रोहन. छान होती पण खूपच इकडे छान होती पण खूपच अशी स्वीट टेस्ट होती. स्वीट टेस्ट. हां, खूपच गोड होतं. माहिती नेमकं काय गोड लागत होतं. एक ते ब्रेड सोबत होतं. नाही, दोघंच. ब्रेडचं पण टेस्ट, मिल्क ब्रेडचं टेस्ट स्वीट लागत होतं आणि त्याच्यासोबत मिसळचं पण टेस्ट स्वीटच लागत होतं. तर्री टाकून पण ते स्वीटच लागत होतं. सो आय वुड रेकमेंड काटाकीर मिसळ ओव्हर बेडेकर एव्हरी टाईम. असे रिव्ह्यूज जर तुम्हाला अजून बघायचे असतील फेमस प्लेसेस ऑफ पुणे, देन प्लीज कन्व्हिन्स रोहन की तो मला त्याच्या बाईकवर घेऊन फिरेल सगळीकडे.
अँड हाऊ कॅन वी मिस उकडीचे मोदक. खाना पटकन आजच्या दिवसात. चमच्याने कोणी कधी मोदक खात असतं का? गेलं तरी कधी खाली अजून. बहुत मुश्किल है गाइस. ब्लॉगिंग इज वेरी कठिन. करते मी रेकॉर्ड करते मस्त लागलं. आणि जसं तुम्ही माझ्या एक्सप्रेशन्सवरून बघू शकतात की मला ते मोदक एवढे आवडले होते. इट वॉज सो यम. त्यांनी गरम गरम तूप त्यावर टाकून दिलेलं. आय वुड रिअली रिकमेंड ऑल ऑफ यू गाईज टू गो टू पुरणपोळी घर फॉर उकडीचे मोदक. सगळं काही पार पडलेलं आहे. रोहन, पुरणपोळी घरचे उकडीच्या मोदकवर रिव्ह्यूज प्लीज. व्हेरी नाईस. गाइज आवर ड्राइवर इज स्ट्रगलिंग. गाड़ी निकालने के लिए गाड़ी निकल नहीं रही है बिकॉज ऑफ ट्रॅफिक. हॅलो एव्हरीवन. सो मी हा व्लॉग त्या दिवशी एंड नाही करू शकले बिकॉज संध्याकाळी येऊन मी पाणीपुरी खाल्ली अँड देन आय गॉट फूड पॉयझनिंग आणि मग मी उलट्या करत बसले. सो मला हा एंड पार्ट शूट करायचा टाइम नाही भेटला. पण दॅट बाप्पाचं दर्शन आमचं खूप छान झालं. कुठेच आम्हाला गर्दी भेटली नाही कारण की आम्ही खूप सकाळी गेलेलो. खूप सकाळी नाही, लाईक 10-10:30 वाजता आम्ही तिथे पोहोचलेलो. आणि ॲज आय मेन्शन की मी तुम्हाला गाईड करेन बट इतकी गर्दी होती की ना मला शूट करता येत होतं प्रॉपर. सो मी जा तिथे तुम्हाला सगळे कळून जाईल द वे वी डिड इट. आम्ही जिथे जागा भेटली लाईक पार्किंग जिथे 2 व्हीलरची अवेलेबल होती तिथे आम्ही पार्क केलं कसबा गणपती समोरच. बिकॉज आम्ही सकाळी लवकर गेलेलो सो आम्हाला एवढी गर्दी सापडली नव्हती. तिथेच गाडी पार्क करून आम्ही सगळ्या मानांच्या गणपतीचे दर्शन करून मग आम्ही दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. आणि त्यानंतर आम्ही गेलेलो बेडेकरची मिसळ खायला. तिचा रिव्ह्यू तुम्ही बघितलाच असेल. आम्ही उकडीचे मोदक पण खाल्ले. इतके टेस्टी होते. आय वुड रेकमेंड ऑल ऑफ यू टू ट्राय दॅट उकडीचे मोदक. इट वॉज यम. सो या दर्शन खूपच छान झालं. फायनली आय एम व्हेरी हॅपी की पप्पांनी फायनली मला दर्शन देण्याचं 10 वर्षानंतर काय म्हणतात मौका भेटला मला तिकडे जायचा. आणि आय एम ऑल्सो प्लॅनिंग की विसर्जनाच्या दिवशी पण मी जावं. सो लेट मी नो इन द कॉमेंट्स की तुम्हाला विसर्जनाच्या दिवशीचा व्लॉग बघायला आवडेल की नाही. अँड आय विल मेक इट फॉर यू गाईज. सो या जर तुम्हाला असे व्लॉग्स बघायला आवडत असेल तर डू लेट मी नो इन द कमेंट्स डाऊन बिलो. अँड लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका. अँड अंटिल आवर नेक्स्ट व्हिडिओ कीप लव्हिंग कीप वॉचिंग. बाय.